नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, या 2024 या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवारी आली आहे. या अमावस्येला सोमवती अमावस्या असं देखील म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही 30 डिसेंबर सोमवार या दिवशी आली आहे आणि या दिवशी ही आलेली अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही अमावस्या समजली जात असल्यामुळे आपण या अमावस्येला मुलांसाठी 31 तांदळाचा उपाय करायचा आहे. बघा, सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता पार्वती आणि भगवान शंकर यांची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी, मुलांना जर का कामात, नोकरीत, शिक्षणात अडचणी येत असतील, मुलांना नजर दोष लागत असेल, मुलांची इच्छापूर्ती होत नसेल, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. उपाय अत्यंत साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. जर का तुम्हाला सुतक असेल, मासिक धर्म असेल, तर उपाय तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही मुलगा, मुलगी, मुलं लहान असो, मोठी असो, सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. तर बघा, सोमवारी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय महादेवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे. यासाठी तुम्हाला 31 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. 31 चांगले बेलाची पानं तुम्हाला घ्यायची आहे. 1 तांब्याभर तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. यात तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. जर का मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांच्या हातून हा उपाय करून घेऊ शकतात. मुलं जर का लहान असेल तर मुलांसाठी आईनी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला शिवलिंगावर आपण जे जल नेलेलं आहे ते जल अर्पण करायचं आहे. सर्व करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. यानंतर आपल्याला बघा, आपण जे बेलाचं पान घेतलेलं आहे आणि जे तांदूळ नेलेले आहे त्यातील 1 बेलाचं पान घ्यायचं आणि यावर एक आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला हे बेलाचं पान आणि तांदूळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला 31 बेलाची पानं आणि 31 तांदूळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. यानंतर तुम्ही महादेवांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. मुलांची जी पण काही इच्छा असेल, अडचण असेल किंवा एखादं काम असेल ते होत नसेल, ते पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. मुलांना जर काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बघा, सोमवती अमावस्या आहे आणि यात तुम्ही जर का हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याची चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. मुलं मोठे असतील तर त्यांच्या हातून करायचा आहे आणि तुम्हाला मुलांसाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे. त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना कामात यश मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. जर का तुम्हाला मासिक धर्म असेल, तुमच्या घरात जर का तुम्ही बाजूला बसत असाल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडनं हा उपाय करून घेतला तरी चालणार आहे. मुलं जर का बाहेरगावी असतील तर तुम्ही तरी देखील मुलांसाठी हा उपाय करू शकतात. तर हा उपाय सोमवारी तुम्ही आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे. आणि बघा, त्याचबरोबर तुम्हाला काही जर का प्रश्न असतील, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती नीट समजली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पुन्हा विचारू शकतात. कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी, गंगाजल टाकून ह्या पाण्याने आवर्जून अंघोळ करायची आहे. कारण अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असतं. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करायचे आहेत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.